भेंडी 11 वाजले तरी सकाळ का होईना. अरे हां भाऊ, आपण लावले डोळ्यावर पट्टी. हा ते नाही जे तुम्ही विचार करताय, ही पट्टी आहे जी आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि ती गार होती आणि आपल्या डोळ्याला मस्त आराम भेटतो. हां भाऊ, आरामच भेटतो, बाकी काय नाही भेटत. कारण की कालच आपण भाऊ डोळे चेक केलेले आहे आणि डोळे झवलेले, सॉरी नंबर लागलेला आहे. आणि भाऊ मग आता मी होणार आता ऑफिससाठी रेडी घेतलं आपलं मंगळसूत्र घालून आणि आपले बेंटेनची वॉच आणि तुम्ही बघितलं आपलं नवीन किचन आहे. तर आज भाऊ मी अनबॉक्स करणार आहे भाऊ बाटा. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 2 GB रॅम आणि 32 GB इंटरनल आहे. हे बघा, हा कवर नाही, हा सॉक्स आहे, म्हणजे गांडीत नाही, सॉरी पायामध्ये घालायचा. त्याच्यानंतर हा आपला बूट आहे, ह्याच्यामध्ये 128 GB इंटरनल आहे. हा सर मी नाही तुझ्या नाही असं नाही करायचं ना, तर तो बूट गांडीत जाईल. त्याच्यानंतर भाऊ हा आपला बूट आहे आणि आज अनविलिंग केलेलं आहे भाऊ मी. मग चाललो आहे भाऊ शोरूमला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी. आज तारीख आहे भाऊ 4 आणि बुकिंग झाली 1. तर कसं बसं भाऊ आयुष्याला ढकलतोय, सॉरी नाही कोण नाही म्हणणार सॅलरी असतं ढकलतोय भाऊ. गाडीमध्ये बसलो एक फील यायला पाहिजे ते येतं. तो बघ आपण लावला आता बाबूराव आपल्या गाडीला, सॉरी गाडीचं बाबूराव, ह्याला नाव काय ठेवायचं अजून मी विचार नाही केलाय. केलं भाऊ शोरूममध्ये पंचिंग आणि आपला झाटून, म्हणजे आपला मित्र आज आलेला नाही म्हणून त्याची खुर्ची खाली आहे. तो नसला भाऊ मला खूप बोर होतं आहे, साला भोसडीच्या नंतर सुट्टी घेतो. त्याच्यानंतर भाऊ आपली आज झाली होती ट्रेनिंग, नंतर केलं आपण मायलेट थोडंसं क्लीन. आज होती आपल्या सियाराची डिलिव्हरी पहिली, म्हणजे आपली नव्हती कस्टमरची होती. त्याच्यानंतर कस्टमरला मी केलं एक्सप्लेन, भाऊ गाडी घ्या प्लीज गाडी घ्या. आपला झाला होता लंच ब्रेक, केलं लंचिंग आणि मग आपण जाणार होतो भाऊ आज BH पासिंगचे हे त्याला RTO मुशीमध्ये. मग काढली आपली मित्राची बेंटनची गाडी, कोणती होती काय माहिती. त्याच्यानंतर भाऊ तिथं पोहोचलो, 2 कॅन्सलेशन पण भरले. कस्टमर लोक PDIला पण आले भाऊ, PDI दिली. PDI देता देताच भाऊ 7 तर तिथंच वाजले होते. का ती भेंचर बिझनेस करणार, मोठी गाडी घेणार. जाऊ द्या, आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.